ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू आणि शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असं आश्वासन राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी आज काढले. गडकरी रंगातन आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू आणि शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिलं. तसंच त्यांचं ठाणे शहरात पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावं यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे 2002 पासून सुरू आहे. मात्र काळू आणि शाई ही दोन्ही विविध मुद्द्यांवर रखडली आहेत. दोन्ही धरणांचं भूसंपादन पूर्ण झालं नसून ग्रामस्थांकडून विरोधही केला जातोय. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नाच्या वेळेला संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका आणि तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एक रकमी मोबदला असं पॅकेज देण्यात आलं. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू आणि शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात 400 ते 500 चौरस फुटांची सदनिका किंवा एक रकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.